कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाहेरच गेली असणार आहे कुठेतरी। आपण तिला बाहेर शोधूया। मामा तुम्ही घरीच थांबा आणि जर सापडली तर आम्हाला फोन करून कळवा। प्रीतम जा गाडीची चावी आण। चला पटपट चल लवकर। आणि तुम्हाला सापडली तरी फोन करून सांगा। हो दादा पारू चल राणी, धंद्याचा टायमिंग झालाय। कोणी केली पाहिजे। पहिलं तुला स्वच्छ धुवून घेतो, मग कापायला घेतो। गेटच्या बाहेर जाऊन बघू। दादा मला सांगा, वैजू इथं बाहेर आलती का? मी काय विचारतोय, वैजूला बंगल्याच्या बाहेर जाताना बघितलं का तुम्ही? नाही। आता कुठे शोधायची हिला? आता आतमध्ये पण नाही, बाहेर पण आली नाही। आता ह्या वैजूला शोधायची म्हणजे कुठे शोधायची? मारुती दादा, काळजी करू नको, वैजू सापडेल आपल्याला। गावा सापडेल, आपण सगळीकडे बघितलं ना। शोधू आपण, हा सापडेल ती, असेल इथेच कुठेतरी। मारुती मामा, ते मी आपल्या वैजूला बघितलंय। काय तू पाहिलं वैजूला? अरे मग मगापासून का नव्हता सांगत? बरं आता कुठे आहे वैजू? हो त्या दामिनी मॅडमनी। मला सांगा, या बकरीला घेऊन जाऊन तुम्ही काय कराल? मटणाचा धंदा आहे आपला, कापणार आणि काय करणार। दामिनी मॅडमनी, अरे देवा, काय सांगताय काय दादा? मारुती दादा, मला हे पारूला कळवायला हवं। नाही नाही, तिला अजिबात फोन करू नका, तिला लय टेन्शन येईल। मारुती दादा, तिला कळायला तर हवं ना, ती करतील काहीतरी। थांबा, मी फोन लावते पारूला। सावित्री आत्या, ताईडीने फोन नाही नेला। अरे देवा, प्रीतम बाबांना फोन करते। काका, काका तुम्ही कुठल्या शेळीला पाहिलं का? अशी छोटी बकरी शेळी। दादा तुम्ही अशी छोट्या शेळीचं पिल्लू वगैरे, बकरीचं पिल्लू बघितलं? सावित्री आत्या, पारू बोलतेय, वैजू सापडली का? बाळा मन घट्ट कर, हे बघ आपल्या वैजूला ना काय झालं पारू? काय झालं? हॅलो हॅलो पारू काय झालं? काय झालं पारू? दामिनी मॅडमनी वैजूला एका मटन माल्याकडे दिली आहे। काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।